ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची? ह्या भूमीला साथ लाभली दर्याच्या लाटांची. कोणी म्हणे माया नगरी, कोणी मुंबई माता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची. श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक स्वर ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. माझगाव हे नाव आलं कुठून याविषयीच्या गोष्टीचा पहिला भाग आज ऐकूया. माझगाव दक्षिण मध्य मुंबईतलं एक महत्त्वाचं ठिकाण. एकेकाळी मुख्य मुंबई बेटाची उत्तर हद्द माझगावला लागूनच होती. मध्ये फक्त उमरखाडीचं पात्र. आता ह्या ठिकाणी डोंगरी भाग असला तरी त्या काळी तो माझगावचाच भाग होता. त्या काळात संपत्तीची निर्मिती ह्या भागात होत होती. त्यामागचं मोठं यंत्र होतं माझगावच्या पूर्व किनाऱ्यावर असलेली लहान मोठी बंदरं, मुंबईच्या भाषेत गोद्या. इथल्या वाडी बंदर, फ्रियर बंदर, लोकभाषेत फेरबंदर, प्रिन्सेस डॉक, व्हिक्टोरिया डॉक इत्यादी महत्त्वाच्या गोद्या अजूनही इथंच आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून नाना तऱ्हेचा कच्चा पक्का माल मुंबईत यायचा आणि मुंबईभर जायचा तो इथूनच. मुंबईतल्या गिरण्या कारखान्यांमधून तयार होणारा पक्का माल निर्यात व्हायचा तोही इथूनच. जगप्रसिद्ध माझगाव डॉकच्या नावातच माझगाव आहे. मुंबई शहराची औद्योगिक यंत्राची अजस्र चक्र फिरायची ती या भागाच्या जीवावरच. अनेक बड्या गिरण्या माझगावात होत्या. या गिरण्यांना लागणारा कोळसाही इथल्या बंदरावरच येत असे. गिरण्यांसाठी लागणाऱ्या मनुष्यबळाचा पुरवठा तर कित्येक वर्ष इथला भाऊचा धक्का करीत असे. कोकणातून आलेल्या आद्य मुंबईकरांनी भाऊच्या धक्क्यावरूनच तर मुंबईत प्रवेश केला होता. याच चाकरमान्यांनी पुढे मुंबईच्या औद्योगिक क्षेत्रात जान आणली आणि मुंबईला देशाचं बडं औद्योगिक केंद्र बनवलं. सन 1982 साली गिरणी संपाचं निमित्त झालं आणि औद्योगिक नगरी ही मुंबईची ओळख हळूहळू अस्तंगत होऊ लागली. इथल्या बंदरावरची आवक जावक रोडावली, गिरण्या बंद होऊ लागल्या. तसं या भागाचं महत्त्वही कमी होऊ लागलं आणि आता हा भाग लहान चाळी आणि गगनचुंबी इमारतींचा होऊ लागलाय. पण इतिहासात भेटणारं माझगाव मात्र खूप वेगळं आहे. माझगाव मला पहिल्यांदा भेटलं ते पोर्तुगीज आमदानीतल्या मुंबई शहराच्या इतिहासाचं वाचन करताना. सन 1533-34 मध्ये गुजरातचा सुलतान बहादूर शहा यानं मुंबईची 7 बेटं पोर्तुगीजांच्या ताब्यात दिली. त्यातलं एक बेट माझगावचं होतं. तेव्हापासून पुढच्या काळात मुंबईच्या इतिहासाचा अभ्यास करताना माझगाव वारंवार भेटत गेलं. माझगावचं अस्तित्व फार जुनं आहे, पण ते दखलपात्र बेट नसावं. महिकावतीची बखर या पुस्तकात माहीमचा उल्लेख आहे, परळचा आहे, भायखळ्याचा आहे आणि वाळकेश्वराचाही आहे, मात्र माझगावचा नाही. त्यानंतर मुंबईवर असलेल्या मुसलमानी अंमलातही माझगावचा उल्लेख माझ्या वाचनात आलेला नाही. तो ठळकपणे येतो तो प्रथम पोर्तुगीजांच्या काळात. मुंबईच्या 7 बेटांपैकी एक असलेलं पोर्तुगीज छापाचं एक टुमदार गाव. समुद्रात पाय सोडून बसलेल्या छोटेखानी टेकड्या, खडकाळ समुद्रकिनारा, आंबा, नारळ आणि विविध प्रकारची घनदाट झाडी आणि त्यात लपलेली नारळाच्या झापांनी शाकारलेली घरं असं त्याचं नजरेसमोर येणारं चित्र होतं. मुंबईच्या इतर बेटांप्रमाणे माझगावचे मूळ रहिवासीही कोळीच. मुख्य धंदा मासेमारी, थोडीशी भात शेती, आंब्या नारळाची लागवड. माझगावचे आंबे फार प्रसिद्ध होते असं म्हणतात. असंही म्हणतात की एप्रिल मे आणि सप्टेंबर ऑक्टोबर अशी वर्षातून 2दा फळं देणारी आंब्याची झाडं माझगावात होती. अजूनही काही टिकून असावीत. पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या मुंबईच्या कुलाब्याची 2 बेटं वगळता 5ही बेटांवरची जमीन पोर्तुगीज राजानं पोर्तुगीज कुटुंबांना, चर्चना
अथवा सैन्यात मर्दुमकी गाजवणाऱ्या अधिकाऱ्यांना भाडेपट्टीनं दिली होती. तसंच माझगाव बाबतही झालं होतं. मात्र त्यात 2 फरक होते. मुंबईच्या इतर बेटांवरची जमीन अनेक जणांमध्ये विभागून भाड्याने दिली होती, तर माझगावचं संपूर्ण बेटच सन 1547-48 मध्ये कॅप्टन अँटोनियो पेसो या सैन्याधिकाऱ्याला भाड्यानं दिलेलं होतं. आणि दुसरा फरक म्हणजे इतर बेटांवरच्या जमिनीसारखी माझगाव बेटाची भाडेपट्टी वार्षिक किंवा ठराविक मुदतीची नव्हती. ती वंशपरंपरागत मालकीनं दिलेली होती. वंशपरंपरागत एखाद्याला भाड्यानं दिलं गेलेलं मुंबईतलं माझगाव हे एकमेव बेट. अँटोनियो पेसोनं या ठिकाणी आपल्या राहण्यासाठी मोठा वाडा बांधला आणि त्या वाड्याच्या आवारात स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या दैनिक पूजेसाठी लहानसं चॅपल बांधलं. सन 1548 पासूनच्या पुढच्या काळात माझगावात हळूहळू पोर्तुगीजांची संख्या वाढत गेली. ते राज्यकर्त्या समाजाचा हिस्सा होते, त्यामुळं या बेटावर त्यांचा वरचष्मा होता. पुन्हा ते धार्मिक ख्रिश्चन होते. त्यांची बेटावर हुकूमत चालत होती. माझगावातल्या त्या काळातल्या प्रजाजीवनाच्या सर्वच अंगांवर पोर्तुगीज प्रभाव वाढायला लागला. धर्मांतरं घडली. धर्म बदलल्यामुळे इथल्या रहिवाशांना नवीन पोर्तुगीज पद्धतीची नावं आडनावं मिळाली. तिथल्या मूळ रहिवाशांच्या भाषेत, खाण्यात आणि पेहरावातही त्या अनुषंगानं बदल होणं साहजिकच होतं. माझगावात ख्रिश्चनांची संख्या जशी वाढू लागली तसं पेसोच्या आवारातलं चॅपल पूजेसाठी अपुरं पडू लागलं. म्हणून मग त्या ठिकाणी सन 1596 मध्ये चर्च बांधण्यात आलं. हे चॅपल आणि त्याच जागी बांधलेलं चर्च म्हणजे भायखळ्याच्या सेंट ग्लोरिया चर्चचं मूळ स्थान. सन 1911-12 दरम्यान सेंट ग्लोरिया चर्च स्थानांतरित झालं. मूळच्या चॅपलची जागा 1910 मध्ये पोर्ट ट्रस्टनं ताब्यात घेतली आणि त्या जागेवर 1924 साली अँडरसन हाऊस नावाची पोर्ट ट्रस्ट अधिकाऱ्यांसाठी निवासी इमारत बांधण्यात आली. तिच्या सोबतीला सागर दर्शन, सागरिका आणि तृष्णा 1 आणि 2 अशा इमारती कालांतरानं बांधल्या गेल्या. अँटोनियो पेसोच्या मूळ चॅपलमधला क्रॉस अँडरसन हाऊस पासून जवळच असलेल्या चर्च स्ट्रीट या रस्त्यावर 1926 साली हलवला गेला. हा झाला माझगावचा त्रोटक इतिहास. मुंबईच्या इतर बेटांच्या तुलनेत माझगावचा इतिहास फार मोठा आहे. इतका मोठा की 1976 साली आणल्या गेलेल्या द बॉम्बे सिटी लँड रेव्हेन्यू ॲक्टमध्ये माझगाव इस्टेट आणि तिची वंशपरंपरागत मालकी याच्यावर एक संपूर्ण प्रकरणच लिहिलेलं आहे. पण त्यात अधिक न जाता माझगाव हे नाव या बेटाला कसं मिळालं असावं याच्या शोधाकडे वळूया. माझगाव हे नाव आलं कुठून याविषयीच्या गोष्टीचा हा होता पहिला भाग. उद्या ऐकूया या गोष्टीचा पुढचा भाग. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. बेटगाव अन नगर शहर ते महानगर बनताना कधी कुणी यन कधी कुणी कसे कष्टले ही मुंबई घडताना. चला पाहूया काही खुणा ज्या कथा सांगतील आता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची